सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या हद्दीवर पेडणे बोगद्यामध्ये माती आणि चिखलाचा खच पाहायला मिळतोय। पेडणे बोगद्यामध्ये राडारोडा आल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक सध्या ठप्प आहे। कोकण रेल्वेवरील 9 गाड्या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत। कोकण रेल्वेनं प्रवास करणारे प्रवासी 15 तासांपासून एकाच ठिकाणी आहेत। रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, सावंतवाडी या स्थानकांवर हे प्रवासी अडकून पडले। तर पेडणे बोगद्यातील ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चिखल आणि माती आलेली होती। सध्या हे काम ही माती आणि चिखल हटवण्याचं काम सुरू असलं तरी कोकण रेल्वे मात्र गेल्या अनेक तासांपासून ठप्प आहे, त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे। पेडणे बोगद्यामध्ये राडारोडा आल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक सध्या ठप्प आहे। गेल्या 15 तासांपासून रेल्वे प्रवासी हे अनेक स्थानकांवर अडकून पडले आहेत। रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, सावंतवाडी अशा अनेक स्थानकांवर प्रवासी सध्या अडकलेले आहेत। पेडणे बोगद्यामध्ये माती आणि चिखलाचा खच पाहायला मिळालेला होता आणि ती माती त्याचबरोबर चिखल काढण्याचं काम प्रशासनाकडून तात्काळ हाती घेण्यात आलं। मात्र गेल्या अनेक तासांपासून प्रवासी अशा प्रकारे रेल्वेमध्येच अडकून पडलेले आहेत। तर पेडणे बोगद्याची ही काही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून अत्यंत जलद गतीनं हे काम सध्या सुरू आहे। माती हटवण्याचं काम सुरू आहे, त्याचबरोबर जो चिखल वाहून आलेला होता तो हटवण्याचं काम देखील सुरू आहे। मात्र एकीकडे हे काम सुरू असताना रेल्वेची वाहतूक मात्र ठप्प झालेली आहे। अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत।